वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र विषयाचे काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे सेम टू सेम प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 12 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी ऑलरेडी 11 व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात। कारण आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या प्रश्नांचा सिलेक्शन TAT 2026 साठी केला जात आहे मित्रांनो, 5वी ते 12वीचा संपूर्ण अभ्यास करून आणि 2013 ते 2025 च्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून टोटली एनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे प्रश्न या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो। तर चला म्हणजे प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, हिमालय पर्वत, ऑडिच पर्वत, आल्प्स पर्वत किंवा रॉकी पर्वत। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणते पर्वत आहे, तर ऑडिच पर्वत आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की विषुववृत्तीय वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, महोगनी, साग, पळस किंवा खेरे। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की विषुववृत्तीय वनात कोणते वृक्ष आढळतात, तर महोगनी वृक्ष आढळतो। म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा जे प्रश्न आहे, आता प्रश्न क्रमांक 3 म्हणजे लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लावू शकतो की लोह आणि पोलाद उद्योगधंदे डॅश डॅश जवळ स्थापन होतात। अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे। जरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही तरी आपण ॲज अ अनुभव, ॲज अ एक्सपिरियन्स किंवा लॉजिकली आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कोळसा उत्पादक प्रदेश, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ किंवा विद्युत केंद्र। तर हे बघा मित्रांनो, लोह आणि पोलाद उद्योगधंदे विद्युत केंद्र जवळ स्थापन होतात। म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, म्हणजे 2-3 वेळा हा प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे सर की सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी डॅश डॅश हा देश आहे। म्हणजे डॅश डॅश हा एक देश आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। चीन, म्यानमार, इंडोनेशिया किंवा नेपाळ। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी नेपाळ हा एक देश आहे। म्हणजे पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। कारण संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण हे 20 प्रश्न तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत। हे बघा, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणती आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कळसुबाई, धूपगड, महेंद्रगिरी किंवा एनोमुडी। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणती, तर धूपगड आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न दिलेला आहे की एलोनिनो, PYQ प्रश्न आहे। एलोनिनो या स्पॅनिश
स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहे. लहान मुलगा, लहान मुलगी, वृद्ध स्त्री किंवा वृद्ध पुरुष अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की एलो निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय होतो. तर हे बघा, लहान मुलगा होतो म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, सुपर फास्टपणे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न करत आहोत कारण की शिक्षकांकडे वेळ नसतो. त्या हिशोबाने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न आणतात आणि सुपर फास्टपणे फटाफट आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे की गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॅश डॅश हा आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. गणेश उत्सव, नवरात्र, कॉर्निवल किंवा दीपावली अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, गोव्यातील जे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे ते आहे कॉर्निवल म्हणजे पर्याय जे 2 असेल. ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न दिलेला आहे की उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश डॅश निर्माण होते अशा प्रकारे भूगोल विषयातून हा प्रश्न घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. दाट धुके, ढग, गारा किंवा हिम. तर हे बघा, ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होतात म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न आहे की एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवरील उपलब्ध करून देणे म्हणजे डॅश डॅश होयो अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा सोपा प्रश्न आहे आणि लॉजिकली आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. की प्रश्न काय आहे, प्रश्न समजून घ्या की एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर म्हणजे वर्ल्ड लेवल उपलब्ध करून देणे म्हणजे काय, तर खाजगीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण किंवा स्थानिकीकरण अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि जागतिकीकरण आपला योग्य उत्तर राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. उत्तर प्रदेश भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने, परंतु या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर आपला महाराष्ट्र लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र या 5 विषयाचे मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, संपूर्ण सिलेबस आमच्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11. आता पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही अशा प्रकारे हा PYQ आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चीन, इजिप्त, क्युबा किंवा कतार. तर हे बघा मित्रांनो, कतार या ठिकाणी राजकीय पक्ष नाही म्हणजे पर्याय जे D असेल. ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न. आता 12वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादाचा स्वीकार करावा लागला. हा करार म्हणजे डॅश डॅश नावाने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो आणि मोस्ट IMP हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा, ऑप्शन 2 बिल ऑफ राईट्स, ऑप्शन 3 मॅग्ना कार्टा किंवा ऑप्शन 4 मूलभूत अधिकार. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, इंग्लंडच्या राजाला
राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार म्हणजे मॅग्ना कार्टा नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की सर, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, वि.सो. खांडेकर किंवा बाबा पद्मनजी. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बाबा पद्मजी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक यांनी केलेले आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 14 आहे की उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वत रांग कोणती. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न पुन्हा वाचून घ्या, प्रश्न पुन्हा समजून घ्या की उत्तर व दक्षिण भारतातील उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती. सातपुडा पर्वतरांग, सह्याद्री पर्वतरांग, विंध्य पर्वतरांग किंवा अरवली पर्वतरांग. अशा प्रकारे 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 आहे विंध्य पर्वत आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की सर, 15वा प्रश्न विचारलेला आहे की ऑडिज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते. तर हे बघा मित्रांनो, ऑडिज पर्वतासंदर्भात यापूर्वी 2-3 वेळा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहे आणि या ठिकाणी प्रश्न आहे की सर्वात उंच शिखर कोणते. तर हे बघा, माउंट मॅकिन्ले, माउंट मिचेल, माउंट ॲकनगवा किंवा माउंट अल्ब्रुस. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पर्याय जे 3 आहे माउंट ॲकनगवा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले अपडेट नोट्स अवेलेबल आहे. मित्रांनो, हिंदी, मराठी आणि बाल मानसशास्त्र या 3 विषयासाठी नोट्स अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो. आणि प्रत्येक परीक्षेपूर्वी आपले जे नोट्स असतात ते अपडेट असतात ऑनलाईन स्वरूपात, हे तुम्हाला दिले जातात मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे म्हणजे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात हे नोट्स मिळणार आहेत. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. आणि आपला जे निकाल आहे म्हणजे 2024 आणि 2025च्या परीक्षेचा आणि सीटेट 2026 परीक्षेचा मित्रांनो, म्हणजे मॅक्झिमम आपले जे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेला आहे शिक्षकांना की तुम्ही पास करा, आपले मॅक्झिमम जे शिक्षक आहे मित्रांनो ते पास झालेले आहे. आणि अपडेट नोट्स आहे मित्रांनो. आणि टोटली कंटेंट आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. काही जास्त पेजेस नाही, म्हणजे हिंदीचे 94 पेजेस आहे. बॅक टू बॅक झेरॉक्स केली तर 47 पाने होऊन जातात. मराठी 84 आणि बाल मानसशास्त्र 84, म्हणजे झेरॉक्स केले तर अर्धे पाने होऊन जातात मित्रांनो. परंतु क्वालिटी बेस्ड सिलेबस आपण या नोट्समध्ये ॲड केलेला आहे. 399 रुपये आपण प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स असणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही सिम्पली हाय करू शकतात. हाय केल्यावर तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. कारण परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 साठी आपण हे नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. आणि क्वालिटी बेस्ड नोट्स आहे, म्हणजे जवळपास 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे असा आपला एक टार्गेट आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून मेसेज करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र इयत्ता 4थी ते 12वी पर्यंत टोटली सिलेबस आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप घेऊन घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे सर की घाना, केनिया आणि झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ब्रिटिश, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा की घाना असो, केनिया, झिम्बाब्वे या ब्रिटिश वसाहती या होत्या. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की महाराष्ट्रात खानदेशातील डॅश डॅश बोली भाषा आहे. आता हे बघा मित्रांनो, खानदेशातील बोली भाषा कोणती अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे जे लोक खानदेशचे आहेत त्यांना माहित आहे की खानदेशातील कोणती बोली भाषा आहे. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी किंवा मालवणी अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अहिराणी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18. ओके, हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे सर की चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या 2 राज्याची राजधानी आहे. ओके, लक्षात ठेवा की चंदीगड ही
दोन राज्याची राजधानी आहे? चार ऑप्शन्स आहे, पंजाब राजस्थान, हिमाचल प्रदेश पंजाब, हिमाचल प्रदेश हरियाणा किंवा पंजाब किंवा हरियाणा, अशा प्रकारे चार ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा की चंदीगड ही दोन राज्यांची राजधानी आहे, पहिले पंजाब आणि दुसरे हरियाणा, म्हणजे पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे चार असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेत 2 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे की सर डॅश डॅश मैदानास मोसोपोटोमिया असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत, चार विधाने दिलेली आहे, सायबेरिया मैदान, चीनचे मैदान, सिंधू गंगा मैदान किंवा तेग्रस युफ्राटिस मैदान. तर बघा, तेग्रस आणि युफ्राटिस मैदानास मोसोपोटेमिया असे म्हणतात, म्हणजे पर्याय जे चार असेल, ऑप्शन जे चार दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे चार असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता हा सुद्धा एक लॉजिकली प्रश्न आहे, म्हणजे लॉजिकली आपण या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देऊ शकतो. काही म्हणजे डिफिकल्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत नाही, सोपे प्रश्न असतात. 8-10 प्रश्न कठीण असतात, बाकी संपूर्ण पेपर तुमचा सोपा असतो. मित्रांनो, प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे व उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार त्यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात, यास डॅश डॅश स्थलांतर असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ग्रामीण ते नागरी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे ते संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न या ठिकाणी ऍड करत आहोत. मित्रांनो, एकही व्हिडिओ मिस करू नका. प्लेलिस्टमध्ये टोटली व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. मित्रांनो, संपूर्ण अभ्यास करून घ्या, कारण एकही प्रश्न बाहेर जाणार नाही. आता हे बघा, महाटेट जून 2026 अपडेट क्वेश्चन सेट जे आहे ते आपले अवेलेबल झालेले आहे. मित्रांनो, पेपर 1 साठी आपण वेगळा पॅक तयार केलेला आहे, पेपर 2 साठी वेगळा पॅक तयार केलेला आहे. मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित हे 5 विषय आहे मित्रांनो. आणि 499 मध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी विथ आन्सर की मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण उत्तर सूची टाकलेली आहे मित्रांनो, आन्सर की टाकलेली आहे वेगवेगळी. आणि 10 प्रश्नसंच आहे प्रत्येक विषयासाठी, म्हणजे 10 क्वेश्चन सेट प्रत्येक विषय. ओके, उसके बाद आप देखेंगे हिंदी, मराठी, बाल मानसशास्त्र और समाजशास्त्र पेपर 2 के लिए. तो यहाँ पर भी आपको क्या है दोस्तों, 399 में 40 क्वेश्चन पेपर दिए जाएंगे, म्हणजे प्रत्येक प्रश्न संच मध्ये आपण क्वेश्चन सेट आन्सर की दिलेली आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे हे 90 प्रश्नपत्रिका आहे. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटली प्रश्नपत्रिका पाहिजे तर मित्रांनो, टोटली आपण या ठिकाणी 300 रुपये ऑफ केलेला आहे, म्हणजे 500 आणि 400 900 होतात, फक्त 200 रुपये ऑफ केलेला आहे. 699 मध्ये तुम्ही टोटल पेपर 1 आणि पेपर 2 साठी 90 प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो. लिमिटेड ऑफर आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. कारण परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली टीईटीची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तसाच अभ्यास करून आपण या ठिकाणी हे प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी तयार केलेली आहे. मतलब आप इतना पढ़ लेंगे दोस्तों तो मुझे नहीं लगता है कि उसके बाद कोई बच्चा फेल हो पाएगा. मैं आपको वादे से कहता हूं दोस्तों, क्योंकि जिस प्रकार से मैंने खुद ये क्वेश्चन पेपर बनाया दोस्तों, जिस प्रकार के ये क्वेश्चन पेपर है, तो इसको पढ़कर डेफिनेटली आप 21 जून को ही पास हो जाएंगे. हम आपको आंसर की बताएंगे दोस्तों, रिजल्ट बाद में आता है, ऑफिशियल आंसर की आती है, उसकी फिक्र नहीं करना. हम आपको 21 जून शाम को 7 बजे आंसर की बताएंगे दोस्तों, और आपको पास करके देंगे, ये आपसे वादा है. फिलहाल वीडियो में इतना ही, मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.